फ्रेंड्स नमस्कार. आज आपण बघणार आहोत एडी करंटचा इफेक्ट. एडी करंटचा इफेक्ट बघण्यासाठी आपल्याजवळ आहे एक डिस्क मॅग्नेट. तो डिस्क मॅग्नेट आपण सस्पेंड केला दोऱ्यानं. दोरा बांधला या स्टँडला आणि स्टँड बऱ्यापैकी दूर ठेवलंय, कारण स्टँड आहे आयर्नचं. आयर्न आणि आपल्या मॅग्नेटमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहील, त्याच्यामुळे आपलं जे प्रॅक्टिकल आहे ती व्यवस्थित होणार नाही, म्हणून याला दूर ठेवलं. आता बघा, ही आहे एक ॲल्युमिनियमची प्लेट म्हणजे मेटल प्लेट. हे याला अट्रॅक्ट होत नाही, म्हणजे ॲल्युमिनियमची प्लेट आहे हे नक्की. आपण आता याला ऑसिलेशन दिले म्हणजे झोका दिला, तर या झोक्याचा ॲम्प्लिट्यूड काही कमी जास्त होत नाही, तेवढंच असतं. कितीतरी वेळ ते तसंच चालू राहील. आता आपण ठेवतो त्याच्या खाली एक मेटल प्लेट म्हणजे ॲल्युमिनियमची प्लेट. ॲल्युमिनियमची प्लेट ठेवली की याचे ऑसिलेशन लगेच थांबले, पण ते फ्रिक्शनमुळे नाही. तिथे मध्ये गॅप आहे बघा, डिस्क मॅग्नेट आणि या प्लेट मध्ये बऱ्यापैकी गॅप आहे. आता जर समजा बघा, परत एकदा आपण ऑसिलेशन दिले तर ते लगेच थांबतं 2-3 ऑसिलेशन मध्ये. आता थांबलेल्या मॅग्नेटला आपण फिरवू शकतो त्याला हात न लावता. ही मेटल प्लेट मी फक्त अशी अशी फिरवतो, तो बार डिस्क मॅग्नेट माझ्या मेटल प्लेट सोबतच येतो. जर आपण पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीनं ओढलं तर त्याचे अँप्लिट्यूड खूप जास्त होऊ शकतं. याचा अर्थ ह्याच्यामध्ये तयार होणारा एडी करंट हा या मॅग्नेटला थांबलेला असेल तर फिरवायला लावतो आणि फिरत असेल तर थांबवतो. याच्यातून आपण काय शिकलो? याच्यातून आपण शिकलो की व्हेन मेटल प्लेट इज प्लेस्ड इन वॅरिंग मॅग्नेटिक फील्ड और इफ इट इज मूव्ड इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, then eddy currents are generated in the metal plate and which opposes to its motion. म्हणजे स्टेट ऑफ रेस्ट किंवा युनिफॉर्म मोशन, हे दोन्ही जरी असेल तरी त्या दोन्हीला अपोज करण्याची ताकद त्या एडी करंट मध्ये आहे. हे आपण याच्यातून ध्यानात ठेवायचे. थँक्यू व्हेरी मच.